गुड मॉर्निंग. आणि आज आमचा इथला हा डे 2 आहे ह्या टूरमधला. सो आम्ही आता हातखांब्याजवळ स्टे केलेला काल रात्री. आम्हाला बराच उशीर झाला आणि आता आम्ही इथून निघणार आहोत आणि डायरेक्ट गणपतीपुळेला जाणार आहोत. आणि इथे पण इतका छान थंडावा आहे, गारवा आहे, मस्त वारा सुटला आहे, कमाल वाटतंय, कमाल वातावरण आहे. तर ह्यापूर्वी पण जेव्हा आम्ही गणपतीपुळेला आलेलो तेव्हा इथेच स्टे केलेला. तर इथे यांचे हे रूम्स नीट आणि क्लीन आहेत, तसंच रिजनेबल रेट्स आहेत. सो इन केस तुम्हाला पण जर इथे स्टेसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेले आहेत. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. रत्नागिरीपासून 24 किलोमीटर अंतरावर, पुण्यापासून 307 किलोमीटर आणि मुंबईपासून 345 किलोमीटर अंतरावरती आहे. एस टी महामंडळाच्या मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरापासून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी थेट बस सेवा आहेत. आम्ही आताच गणपतीपुळेला येऊन पोहोचलोय आणि आता दर्शनासाठी निघालोय. खरं तर आज आहे संकष्टी आणि त्याच निमित्ताने आमचं आज दर्शन पण होणार आहे इथे. सो वी आर हॅपी अँड फिलिंग ब्लेस्ड. हे बघा, इथे चप्पल ठेवण्यासाठी मोफत स्टँड देखील आहे. मी दर्शन घ्यायला आतमध्ये निघालोय. आता आतमध्ये लाईन किती आहे, गर्दी किती आहे, लेट्स सी. तर हे गणेश मंदिर 400 वर्ष जुने आहे आणि हे स्वयंनिर्मित पुलाचे आहे. म्हणजेच जिथे पांढरी वाळूशिवाय काहीच नाहीये. तर थँकफुली फारशी गर्दी नाहीये इथे. आणि बघा, ही अशी लाईन जाते गाभाऱ्यापर्यंत. तर गणेश मंदिर हे दर्शनासाठी पहाटे 5 वाजता उघडते आणि रात्री 9 वाजता बंद होते. हा भारतातील अष्टगणपती म्हणजेच 8 गणपतींपैकी एक आहे आणि पश्चिम द्वार देवता म्हणून ह्या गणपतीला ओळखलं जातं. या मंदिरातील गणेशाची मूर्ती ही 1600 वर्षापूर्वी स्वतः अवतरलेली आणि सापडलेली एक मोनोलिथ असल्याचे मानले जाते. तर हे बघा, मंदिराच्या समोरच हा बीच आहे आणि ह्यालाच गणपतीपुळे बीच म्हटलं जातं. इथे भक्त निवास देखील आहे आणि इथे डॉर्मेटरी रूम्स तसंच 2 बेड 3 बेड AC नॉन AC रूम्स अवेलेबल आहेत. आणि हे त्याचे देणगी स्वरूपात चार्जेस आहेत आणि तसंच कॉन्टॅक्ट डिटेल देखील आहे. आणि तुम्हाला जर इथे अभिषेक करण्याची किंवा देणगी देण्याची इच्छा असेल तर हे त्यांचे बँक डिटेल्स आहेत. खोल निळा समुद्र, खारफुटी आणि नारळाच्या झाडांच्या हिरव्यागार हिरवळीमध्ये वसलेले हे गणपतीपुळे महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात तसे पांढऱ्या वाळूचा किनारा असणारे बरेचसे बीचेस आहेत, पण गणपतीपुळे हा त्यापैकी एक प्रसिद्ध असणारा बीच आहे. आणि तुम्ही पण बघू शकता इथे बरेचसे पर्यटक आलेले आहेत आपल्या फॅमिली सोबत किंवा फ्रेंड्स सोबत आणि मस्त समुद्राच्या पाण्यात एन्जॉय करतायत. आणि हे बघा, इथे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज सुद्धा आहेत. सो तुम्हाला पण जर करायच्या असतील तर इथे येऊन नक्कीच करू शकता. बीच हा स्वच्छ आहे आणि समुद्र जरी स्वच्छ असला तरी खडकाळ पसरलेल्या भागामुळे इथे शक्यतो पोहण्याचा सल्ला दिला जात नाही. तर गणेश मंदिराजवळच या दादांचा इथे हा आर्टचा स्टॉल आहे
ते आर्टिस्ट आहेत आणि तुम्ही पण बघूच शकता किती सुंदर सुंदर त्यांनी गणपतीची चित्र काढली आहेत. तर ह्याची स्पेशालिटी ही आहे की आपल्या नावामधून ते गणपतीचं रूप तयार करून चित्र काढतात. छत्रपती शिवाजी महाराज कोणतेही नाव दिल्यानंतर नावाचं गणपती तयार केलं जातं. बाजूला पेंटिंग आहे, त्यासुद्धा हँड पेंटिंगच आहे. आणि आताही ते सध्या आता एक चित्रच काढत आहेत. जर कोणाला तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल तर ह्या ऑप्शन पण तुम्ही नक्कीच प्रेफर करू शकता. तसंच यांच्याकडे इथे हे ग्रीटिंग कार्ड्स देखील आहेत जे त्यांनीच पेंट केलेले आहेत. 20 रुपये त्याचे चार्जेस आहेत. छान आहे. कार्ड आहे आणि हे त्यांचे नंबर्स आहेत. तर नाव ॲड्रेस सांगायचं, स्पीड पोस्टला घरपोच केलं जातं. स्पीड पोस्टने पण आपल्याला होम डिलिव्हरी हवी असेल तर मिळू शकते. सगळ्याला सुकायला वेळ लागतो, करायला वेळ लागतो. म्हटलं नाव ॲड्रेस सांगायचं, रफ केक एका मिनिटाला दाखवलं जाईल. फायनल ऑर्डर स्पीड पोस्टला केली जाते. ओके, तरी ऑर्डर किती दिवसात मिळते? साधारण आज बुकिंग केल्यानंतर वेटिंग असेल तर लेट जाते, नाहीतर एक 8-10 दिवसात आपण ओके. नावातून गणपती तयार करून दिलं जातं. बाकीचं पेंटिंग आहे, त्यात हँड पेंटिंग. थँक्यू. 10:15 इथे आलेलो आणि आता 11 वाजले आहेत. आमचं दर्शन वगैरे सगळं आधीच घेऊन झालेलं. आम्ही थोडं तिकडे वेळही घालवला, थोडं नामस्मरण केलं. वेंगुर्ल्याला जायला निघालोय. सो चला. तर आता हे जे तुम्ही पाहताय ते आहे आरेवारे बीच आणि कसला कमाल व्ह्यू आहे ना. तर गणपतीपुळे मार्गावरून जर तुम्ही इथे गेलात तर तुम्हाला हा आरेवारे बीचचा व्ह्यू बघायला मिळेल. हे 2 जुळलेले समुद्र किनारे आहेत आणि या किनाऱ्यांची नावे ही आरे आणि वारे या 2 गावांच्या नावावरून ठेवण्यात आलेली आहे. तर आता वाजले आहेत दुपारचे 2:30 आणि एकदमच रखरखीत खूप ऊन आहे खरं तर. सो आता जेवणासाठी म्हणून आम्ही थांबलेलो. तर इथेच पाली बस स्टेशन म्हणून आहे, त्याच्या अपोजिट साईडलाच म्हणजे थोडं पुढे आल्यावरती लिंगायत खानावळ म्हणून आहे. खूप उत्तम जेवण आहे, चविष्ट. गणपतीपुळेपासून वेतोबा मंदिर हे 215 किलोमीटरवरती आहे आणि आता जवळजवळ 4.5 ते 5 तासाचा प्रवास करून आम्ही आता इथे येऊन पोचलो आहे. वेंगुर्ला तालुक्यातील आरोली गाव हे श्री वेतोबा देवस्थानामुळे प्रसिद्ध झाले आहे. दक्षिण कोकणात वेताळ उर्फ वेतोबाची सुमारे 143 मंदिरे आहेत. संकट आणि अडचणीच्या वेळी धावून येणारा देव म्हणून येथील भक्त वेतोबा अशा नावाने हाक मारतात. असे म्हटले जाते की 17व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात मूळ मूर्ती ही जवळच्या डोंगरातून आणून बसवली होती. तेव्हा ही मूर्ती फणसाच्या लाकडापासून कोरली गेली होती आणि म्हणूनच दर 100 वर्षांनी त्या मूर्तीची पुन्हा स्थापना करावी लागत असे. एका स्थानिक शिल्पकाराने पंचधातूची मूर्ती बनवली आणि 1996 मध्ये त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. येथील मूर्तीची उंची 7 फूट 6 इंच आहे. या देवाला नैवेद्य म्हणून केळ्याचा घड दिला जातो. तसेच आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी कोल्हापुरी चांबड्याची चप्पल जोड या देवाला अर्पण केली जाते. तर येथील भाविकांची अशी श्रद्धा आहे की यातील आपल्याला हवी ती पादत्राणे वेतोबा उचलतो आणि आपल्या चतुः सीमेवरील भक्तांचे रक्षण करण्यासाठी अदृश्य रूपाने फेरफटका मारत असतो. आणि याची प्रचिती म्हणजे देवाने वाहिलेल्या नवीन पादुका काही दिवसानंतर तळ्याखालच्या भागाने झिजल्याचे स्पष्ट दिसून येते. आणि चला आता मी तुम्हाला डिरेक्टली आम्ही आता कुठे स्टेसाठी थांबलोय त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. कशी वाटते जागा? एक्झॅक्टली समुद्राच्या समोरच बीच स्टे आहे. सो आता ही कुठे आहे, आम्ही कुठे थांबलोय याचे डिटेल्स मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन. सो तोपर्यंत स्टे ट्यून. इथे स्टेचं असं आहे, रूम आहे आणि वर कौलारू आहे सगळं बांधकाम. असा छोटासा कोझी फील देणारा हा रूम आहे.
तर इतक्या तासाचा प्रवास करून आल्यानंतर आम्ही सगळेच फार थकलेलो, पण इथे आल्यानंतर इथला हा व्ह्यू पाहिला आणि ॲम्बियन्स पाहिलं तर आम्ही खूप खुश झालो. आणि त्यानंतर इथे कराओके बघितल्यानंतर तर आमच्या सगळ्यांमधला सिंगर जागाच झाला अगदी. प्यार के कातिल या जिसने प्यार को बेच दिया, नशा दौलत का ऐसा भी क्या कि तुझे कुछ दिया. आहे आता उदार नेला, स्वर्गुंद झाला मनी छेडलेला, शहरलेल्या उदारलेल्या कसे सावरावे, रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, बनात येना, जवळ येना, बनात येना, जवळ येना. सो असे ह्या मोकळ्या आभाळाखाली छान सुंदर अशा हा थंडगार वातावरणामध्ये हसत खेळत गप्पा मारत छान गाणी गात खेळ खेळत आम्ही सुंदर असा हा आमचा फॅमिली टाइम स्पेंड केला. सो आम्हाला तर इकडे येऊन मस्त वाटलंय. जर तुम्हालाही तुमच्या फॅमिलीसोबत आणि फ्रेंड्ससोबत जर इथे यायचं असेल तर हे लोकेशन आता तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. पण त्याच सोबत एका सुंदर अशा मस्त अशा संगम पॉइंटला घेऊन जाणार आहे. सो नेक्स्ट व्हिडिओ अजिबात मिस करू नका. आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.